आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 3 नावं घेतली गेली. चुकून प्रसाद कारेकर नाव राहिलं म्हणून आपण त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या घरात सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य, धन, धान्य, वैभव, सामर्थ्य, सत्ता सर्व लाभो असं म्हणून अग्नीला आहुती घातलेली आहे. आणि तुम्हाला जर आमच्या उपक्रमात जोडायचं असेल तर या रीलच्या वरती माझा नंबर असेल. तुम्ही केव्हाही जोडले जाऊ शकता. वर्षभर उपासना 6,000 रुपये दरमहा 600 दिले तरी चालतील, 1000 दिले तरी चालतील, पण तुम्हाला मात्र लाखो करोडो रुपये मिळो यासाठी हा आपला अग्नी देवताचा मंत्र आहे. आणि तुम्ही सर्वजण जास्तीत आपली ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती पुढं नेण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. माझे सासरे 1986 साली हा वैश्वदेव करत, तेव्हा मी नुकतंच लग्न होऊन आले होते. त्यावेळेला मला त्याचं महत्त्व कळलं नाही, पण आता जेव्हा अभ्यासानुरूप अग्नीला घास दिल्यानंतर आपल्याला काय होतं आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मनाची स्थिती, आपली लौकिकार्थ, आपल्या सामाजिक मान्यता, सामाजिक आपलं क्षेत्र उंचावतं, सर्व ठिकाणी यश मिळतं. आणि यासाठी मात्र अग्निदेवाची आपण उपासना करतोय. आणि जास्तीत जास्त जण जोडावेत आणि हजारो लोकांसाठी वैश्वदेव करता यावा, हजारो लोकांसाठी रामनाम घेता यावं, हजारो लोकांसाठी दत्ताचे मंत्र करता यावेत, हजारो लोकांसाठी देवी मंत्र करता यावेत. हीच भगवतचरणी प्रार्थना आहे. आपली जी आयुष्याची संध्याकाळ आहे ती जर इतकी सुंदर मंत्र साधनेत गेली तर त्याच्यासारखं भाग्य कोणतं असू शकेल सांगा बरं. आणि या सगळ्यामध्ये तुमचा मात्र खूप मोठा रोल आहे. आणि मी अतिशय कृतज्ञतेने आपल्याला विनंती करते की आपल्या हजारो मित्रमंडळींना जोडा आणि आमच्या या कार्याला तुम्ही 4 चांद लावा अशी मी आपणास विनंती करते. इदम नमः, इदम नमः, इदम नमः. हे जे आपण यज्ञ साहित्यासाठी फक्त आपण 600 रुपये घेतोय, ह्याची सामुग्री आपल्याला सगळी विकत आणावी लागते. समिधा, पुन्हा त्यासाठी लागणारे हे शेणकुटं, कोळसे किंवा त्यासाठी लागणारे समिधा, म्हणजे समिधा साधन असतं, साहित्य, होमाची सगळी सामुग्री आहे ती एका विशिष्ट दुकानात मिळते. ते आणायला जायला लागणारा पेट्रोल खर्च, लागणारे कष्ट, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण फक्त 600 रुपये घेत आहोत. आणि ह्याच्यामधून तुम्हाला मात्र खूप खूप सारे त्याचा बेनिफिट त्याचे जास्त मिळणार आहे. हे मी तुम्हाला अगदी रामसाक्ष, शंकर महाराज साक्ष, भगवत साक्ष देत आहे. इदम नमः. पुराणातील आपण कथा रोज एक हे होम हवन करताना ऐकूया. कारण कधी स्तोत्रमंत्रांचा अर्थ लागत नाही, त्याचे शब्द आपल्याला कळत नाहीत, पण मराठी अग्निपुराणाचा एक छोटीशी कथा आपल्यापर्यंत मला पोचवायला नक्कीच आवडेल. ओम अग्नये स्वाहा, 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 ओम अग्नये स्वाहा. हा जो आपण तांदूळ वापरतोय, हा आंबेमोर तांदळाला खूप यज्ञाच्या आहुतीसाठी महत्त्व आहे. आणि साजूक तूप, हे साजूक तूप अतिशय आरोग्यदायी तर आहेच आहे, पण ह्या यज्ञामध्ये जर साजूक तूप आणि आंबेमोर तांदूळ वापरले तर अग्निदेवता अत्यंत संतुष्ट होते आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देते. तथा अस्तु, तथा अस्तु, तथा अस्तु.